नमस्कार, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण डिफेन्स सेक्टर ऑलरेडी आधी बघितलं होतं. डिफेन्स सेक्टरचा बेसिकली ETF पण आहे. ओके, बऱ्याच सेक्टरचे ETF पण आहे, त्याच्यापैकी डिफेन्स सेक्टर आहे. ओके, तो ऑलरेडी 80वरून आता 110 असेल. पण स्टील व्हेनेवर इट फॉल्स यू कॅन थिंक ऑफ बाईंग ETF ऑफ डिफेन्स. मोतीलाल ओसवालचा आहे आणि ह्याचा पण आहे, ग्रोचा पण असू शकेल. तर आता आपण पुढचा सेक्टर बघू. दारू किंवा सिन स्टॉक म्हणूया आपण त्याला. ओके, त्याच्यामध्ये दारू आणि सिगरेट दोन्ही आहे. तर स्टार्टिंग विथ लेट्स से टॉप बिलिंग इज कुठलं, रॅडिको खैतान. याचं प्रॉफिटेबिलिटी एका वर्षामध्ये 75% प्रॉफिटेबिलिटी वाढले आणि 3 वर्षामध्ये तिप्पट झाले प्रॉफिटेबिलिटी. हे बघा इथे 3 वर्षाचं इथे आहे रेशो आणि 1 वर्षाचा रेशो इथे आहे. गॉडफ्रे फिलिप्स सिगरेटची कंपनी. ओके, 50% प्रॉफिट राईज, 43%. इंडिया ग्लायकॉल 27% प्रॉफिट राईज इन 1 इयर आणि 3 वर्षात दुप्पट. GM ब्रेवरीज मुंबईची कंपनी आहे, 22% एका वर्षामध्ये राईज. युनायटेड स्पिरिट्स 16% प्रॉफिट राईज. ओके, त्यानंतर ग्लोबल स्पिरिट्स 3 टाइम्स एका वर्षामध्ये. अलाइड ब्लेंडर्स वन ऑफ आहे, एका वर्षात 10% झाले, 3 वर्षात 44 टाइम्स प्रॉफिटेबिलिटी. VST इंडस्ट्रीज, वजीर सुलतान टोबॅको हैदराबादची कंपनी, काय विशेष वाढली नाही. नंतर युनायटेड ब्रेवरीज 35% 3 वर्षामध्ये वाढले आणि एका वर्षामध्ये 60% कमी झाले. ITC गेल्या वर्षी एक्स्ट्राऑर्डिनरी इन्कम होतं त्यामुळे कमी झालं आहे यावर्षीचा, अदरवाईज इट इज गुड कंपनी. सोम डिस्टिलरी समथिंग इज रॉंग विथ इट. टिळकनगर इंडस्ट्री ऑल्सो ग्रोईंग ॲट ब्रेकनेक स्पीड. त्याच्यामुळे प्रोव्हिजन केले 250 कोटीची, त्यामुळे यावर्षी आत्ता फक्त 20 कोटी प्रॉफिट दाखवलं 2026ला, कारण 200 कोटीचे प्रोव्हिजनच केले. कुठला तरी त्याने ब्रँड विकत घेतला इम्पिरियल आणि त्याच्यासाठी 200 कोटी रुपये आधी ठरल्याप्रमाणे त्यांना द्यायला लागले. ओके, त्यामुळे ते प्रॉफिटमधनं कमी केलेलं एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्सपेन्स म्हणून. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला कुठला शेअर खाली आहे तर मे बी ITC आत्ता खाली आहे, युनायटेड स्पिरिट्स खाली आहे, VST इंडस्ट्रीज पण खाली होता 220ला, आता मे बी 250 असेल, माहीत नाही. ते शेअर तुम्ही हेरून ठेवा आणि त्याच्याप्रमाणे त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेऊ शकता परचेसची. ओके, आणि ऑब्व्हियसली सेलची ॲक्शन पण घ्यायलाच पाहिजे. आणि सेलची ॲक्शन कधी घ्यायची, 30% तुम्ही काहीतरी ठरवा, मला 20% प्रॉफिट झाला की विकणार, किंवा 50% झाला की विकणार, पण विका नाही. 51% वाट नाही बघणार. तुम्ही डोक्यात ठेवलं पाहिजे, त्याप्रमाणे ॲक्शन घेतली पाहिजे. विकणं जास्त इम्पॉर्टंट आहे दॅन बाईंग इट. ओके, बरेचसे लोक बाईंग करत बसतात आणि विकतच नाहीत खरे, त्यामुळे ते सायकल संपली की परत लॉसमध्ये जातात, परत प्रॉफिटमध्ये जातात, परत म्हणतात अजून वरती जाईल. आणि शेअर मार्केटची अशी सायकलच असते, त्यामुळे तुम्ही राईट सायकलला विकायलाच पाहिजे आणि राईट सायकलला घ्यायलाच पाहिजे. ओके, कॉमन सेन्सिकल नियम आहे हा. ओके, आणि त्यातले सेक्टर्स आपण बघतोय. आता दारूचं सेक्टर फॉर एव्हर ग्रोईंग सेक्टर असतो टिपिकली. अनफॉर्च्युनेटली इट इज बॅड फॉर हेल्थ, पण येस दारूचं कन्झम्पशन काय कमी होत नाही भारतामध्ये. पुढचा आहे तो कन्झम्पशन सेक्टर. ओके, कन्झम्पशन सेक्टरमध्ये टॉप बिलिंग कोणाला आहे तर शीला फोम. ओके, शीला फोमचे प्रॉफिटेबिलिटी एकदम 66% वाढले, कारण ह्याचं टर्न अराउंड झालं आहे. ओके, आणि कर्लॉन नावाची कंपनी विकत घेतली 2 वर्षापूर्वी. 2 वर्षापर्यंत इंटिग्रेशनसाठी झगडत होते, आता इंटिग्रेशन झालेलं दिसतं, त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी 97 करोडपासून 161 कोटी आली यावर्षी. त्यामुळे हा शेअरकडे तुम्ही अजूनही खाली आहे शेअर. ओके, त्यामुळे घ्यायला हरकत नाही. 600 रुपयाला वगैरे असेल, 550ला पीक होता 1100 मे बी और मोर दॅन दॅट. गंधार रिफायनरी ही बेसिकली पॅराफिन आणि जी आपल्याला काय म्हणायचं सोल्युशन्स मिळतात ना, FMCG कंपन्या किंवा इमामी वगैरे लोक त्यांना रॉ मटेरियल गंधार रिफायनरीकडून येतं. ओके, ऑइल बेस्ड कंपनी आहे, बट व्हाईट ऑइल बेस्ड कंपनी. इट इज नॉट ब्लॅक ऑइल, नॉट क्रूड ऑइल, व्हाईट ऑइल, की जे आपल्याला वापरण्यासाठी क्रीममध्ये किंवा व्हॅसलिनमध्ये वगैरे यूज करणार. ते गंधार रिफायनरीची पण प्रॉफिटेबिलिटी जबरदस्त वाढली आहे. ओके, एका वर्षामध्ये 65% वाढलेली आहे आणि प्रॉफिटेबिलिटी 83 करोडची 137 करोड झाले. ओके, आणि 3 वर्षामध्ये 1.37 टाइम्स झाले. जिलेट इंडिया अनदर अंडर डिस्कवर्ड शेअर. ओके, मजबूत प्रॉफिटेबिलिटी. काय बनवतात, फक्त ब्लेड्स बनवतात हे लोक, जिलेट, आणि मे बी शेविंग क्रीम बनवत असतील. येस, दे मेक इट. नंतर HUL हे कन्झम्पशनमध्ये टाकले, मी FMCGमध्ये नाही टाकले, कारण आपण रोज साबण वापरत असतो, कंझ्युम करतो. ओके, आणि रोज HULची सगळे प्रोडक्ट्स आपण कंझ्युम करतो आणि नवीन आणतो. दर महिन्याला काही गोष्टी नवीन आणतो, काही गोष्टी दर 6 महिन्याला नवीन आणतो वगैरे वगैरे. TD पॉवर सिस्टम्स ही कंपनी छोट्या छोट्या मोटर बनवते. ओके, इक्विपमेंट किंवा अप्लायन्सेस लागणाऱ्या छोट्या मोटर्स बनवते, दॅट इज TD पॉवर सिस्टम. याची पण प्रॉफिटेबिलिटी केवढी वाढली. ओके, 3 वर्षात तर 2.5 झाले आणि एका वर्षामध्ये 37% वाढले. PNG हायजीन. ओके, फॅन्टॅस्टिक, एका वर्षामध्ये पण चांगली वाढली आणि 2 वर्षातही चांगली वाढले, पण शेअर मात्र पडलेला आहे. ओके, आय डोंट नो वाय. ओके, 16,000चा शेअर आत्ता 9,000ला आहे PNG हायजीनचा. ओके, नंतर पिडलाइट इंडस्ट्री ही पण एक चांगली कंपनी आहे. आय डोंट नो वाय दिस शेअर इज डाऊन. ओके, त्यानंतर 3M इंडिया 10% प्रॉफिट वाढला एका वर्षामध्ये. मॅरिको 9%, झायडस वेलनेस 8%. ओके, सनोफी कंझ्युमर 8% आणि
स्टायरिंग्स परफॉर्मन्स मटेरियल 1%च प्रॉफिट वाढला आहे, पण 3 वर्षात 1.28 टाईम झालेलं आहे. आता सनोफी कंझ्युमरला 2023ला रिझल्ट्स नव्हते, कारण ती स्प्लिट झाली, राईट, डिमर्ज झाली. सनोफी कंझ्युमर आणि सनोफी इंडस्ट्रीज वेगवेगळ्या झाल्या, त्यामुळे पण सनोफी कंझ्युमर इज वन ऑफ द शेअर्स विच यू कॅन बेट ऑन. MNC कंपनी, सनोफी कंझ्युमर ॲज वेल सनोफी इंडस्ट्रीज, दोन्ही कंपन्या उत्तम आहेत. स्प्लिट झाल्यात कारण त्यांना अजून ग्रोथ खूप दिसते. एकत्र कंपनी असल्यामुळे ग्रोथ होत नाही, त्यामुळे त्या 2 वेगळ्या केल्या, 2 CEO केले, 2 CXOs केले, 2 CFO केलेत आणि फोकस झालं आहे, ओके, इंडिव्हिज्युअल कंपन्यांच्या बिझनेसवर. त्यामुळे फ्युचर इज व्हेरी ब्राईट फॉर बोथ सनोफीज, ओके. आणि याच्यामध्ये ऑब्व्हियसली मॅरिको फक्त तेल बनवणारी कंपनी नाही आहे, हेअर ऑइल बनवणारी कंपनी आहे, इतरही गोष्टी त्या बनवतात. तुम्ही त्याचं प्रत्येक या कंपनीत तुम्ही प्रेझेंटेशन बघा, वेळ काढा. पण पैसे मिळवायचे असतील तुम्हाला वेळ काढायलाच लागेल, अभ्यास करायलाच लागेल, तरच तुम्हाला त्याच्यामध्ये अजून ज्ञान निर्माण होईल, ओके. तर दिस अबाउट द FMCG, शीला फोम, टॉप नॉच आणि ऑब्व्हियसली गंधा रिफायनरी. अजूनही शेअर खाली आहे गंधा रिफायनरीचा. कन्सल्टिंगमध्ये इंजिनियर्स इंडिया आणि राईट्स दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत, ओके. EILला प्रचंड ऑर्डर्स मिळतील गोईंग फॉरवर्ड फ्रॉम गल्फ. राईट्सला रेल्वेच्या ऑर्डर्स इंडियाला मिळतात आणि इंटरनॅशनल आफ्रिकेमधल्या किंवा युगांडामधल्या पण रेल्वेच्या ऑर्डर मिळतात, त्यामुळे दोन्ही शेअर्स तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. टेक्निकल बघून घ्यायचे. कॉम्प्रेसर फॉरएव्हर लागणारे काय आहेत, इंगर्सल रँड, नंतर किर्लोस्कर न्यूमॅटिक आणि LG इक्विपमेंट. त्यातलं तर LG इक्विपमेंट इज ग्रोईंग ॲट ब्रेकनेक स्पीड. एका वर्षामध्ये 23% प्रॉफिट वाढलेला आहे. किर्लोस्करसुद्धा ब्रेकनेक स्पीडनेच वाढते या कॉम्प्रेसर. पुढचं सेक्टर केमिकल, ओके. गेले 2 वर्ष डाऊन असणारं सेक्टर केमिकल सेक्टर. त्यातल्या त्यात हू इज डुईंग गुड इज मे बी आता आरती इंडस्ट्रीचा टर्न अराउंड झालेला आहे. विनती ऑर्गॅनिक्स पण अननेसेसरी पडलेले, प्रॉफिटेबिलिटी वाढतेच आहे, पण शेअर अननेसेसरी पडला आहे. 2000 पासून 2000 ते 1300ला आलेला आहे शेअर, ओके. केवढा खाली आला आहे, पण घ्यायला हरकत नाही आता. फिनोटेक्स इंडस्ट्रीज हा पण शेअर पडला, परत वर गेला. गेल्या महिन्याभराचा शेअर जो 23 चा 40 झालेला आहे. आणि इमॅजिन दॅट इज वॉट इज मार्केट. 23 रुपये शेअर स्पीड झाल्यानंतर होता महिन्यापूर्वी, तर महिन्यामध्ये 40 रुपये झालेला आहे. 38 to 40. फायनोटेक्स केमिकल्स. मनाली पेट्रो पण सेम 45पर्यंत आलेला शेअर आता 65वर असेल, ओके. प्रॉफिटेबिलिटी जबरदस्त वाढली यावर्षी, 4 टाईम झालेली आहे प्रॉफिटेबिलिटी, ओके. एकदम 129 कोटी प्रॉफिट झाला आहे फ्रॉम 29 करोड लास्ट इयर. आणि 2023ला तर फक्त 51 कोटी प्रॉफिट होता. त्यामुळे हा पण शेअर अजूनही घेण्यासारखा आहे. मनाली पेट्रो 65 रुपयाला इज अ स्टील, आणि याचा पीक होता मे बी 90 to 120 या. जयंत ॲग्रो, ओके, व्हॅल्यू शेअर आहे हा. औषक व्हॅल्यू शेअर आहे. दीपक नायट्रेट, अक्षर केमिकल लॉसमध्ये अजून, टर्नअराउंड कधी होऊ शकतो. मॅनेजमेंट क्वालिटी इज फॅन्टॅस्टिक अक्षर केमिकल. आणि सुदर्शन केमिकलला विचारायलाच नको, ही कंपनी नेहमीच प्रॉफिटमध्येच येणार आहे. आता त्यांचं टेकओव्हर झाल्यामुळे, ओके, त्यांनी एक फॉरेनची कंपनी विकत घेतली, त्याच्यामुळे त्यांचं टर्न अराउंड आतमध्ये इंटिग्रेशन झालं आहे, त्यामुळे आता लॉस दाखवला आहे त्यांनी, पण गोईंग फॉरवर्ड इट विल टर्न इन टू प्रॉफिट, ओके. कलर केम नावाची कंपनी यांनी विकत घेतली सुदर्शन केमिकलने, जी MNC कंपनी होती कलर केम, मुंबईची असेल तर तुम्हाला आठवत असेल. हायली प्रॉफिटेबल कंपनी, आणि दे हॅव टेकन ओव्हर. सो दिस अबाउट केमिकल सेक्टर, ओके. नंतर कॅपिटल गुड्स, केना मेटल, ओके. प्रॉफिटेबिलिटी 25% वाढली एका वर्षामध्ये. नंतर ग्राइंडवेल 12%, कमिन्स इंडिया 12%, शाफलर 5%, आणि टिमकेन, कार्बोरंडम आणि SKF इंडियाचे कमी झाले प्रॉफिटेबिलिटी. सो दिस अबाउट कॅपिटल गुड्स. कॅपिटल गुड्स म्हणजे जे तुम्हाला मे बी 3-4 वर्षातून एकदा तुम्ही तेव्हा आयटम घेता. तर टूल्स आहेत त्याच्यामध्ये, किंवा कटिंग इक्विपमेंट्स आहेत, DG सेट आहे, ओके. बेअरिंग्ज आहेत टिमकेनची, इंडस्ट्रियल बेअरिंग. SKF इंडियाची पण इंडस्ट्रियल बेअरिंग आहेत, किंवा कार्बोरंडम युनिव्हर्सल पण कटिंग टूल्स बनवते वगैरे वगैरे. वेसी व्यास बनवते का, रिफ्रॅक्टरी बनवते, राईट, जे आपल्याला फर्नेसमध्ये आतमध्ये लावायचं असतं ते. सिमेंट सध्या सगळ्यात बेस्ट आता दिग्विजय सिमेंट आहे, अजून 71लाच आहे. पोटेन्शियल इज 100. ऑनेस्ट चेअरमन आहे याचे, प्रचंड फॅन्टॅस्टिक माणूस आहे चेअरमन यांचा. यावेळेला काहीतरी मे बी शटडाऊन घेतला असेल, तेव्हा प्रॉफिटेबिलिटी जेव्हा की तेव्हा राहिली आहे. 25 कोटी गेल्या वर्षी, यावर्षी 25 कोटी. पण बाकीच्या सिमेंट इंडस्ट्रीचं प्रॉफिटेबिलिटी दणकून वाढले आहे. NCL इंडस्ट्रीज म्हणजे नागार्जुना सिमेंट, बिर्ला कॉर्पोरेशन, श्री सिमेंट, JK लक्ष्मी, अल्ट्राटेक आणि अंबुजा सिमेंट, ओके. त्यामुळे सिमेंट सेक्टरचे सगळे शेअर वरती गेलेत एक्सेप्ट दिग्विजय सिमेंट, याच्याकडे बघायला हरकत नाही. केबल्स सगळे शेअर वरती गेलेले आहेत, ओके. त्यामुळे स्टरलाइट टेक आत्ता वरती जायला लागलेला आहे. आणि बाकी सगळे इलांटास बेक मेक्स नॉट केबल बट दे मेक इन्सुलेशन ऑफ द केबल्स, या. कॉर्ड्स केबल हे प्रॉफिटेबिलिटी उत्तम आल्यामुळे कॉर्ड्स केबल पण एकदम 220कडे गेलेला आहे. आता 115 वगैरे होता 4 महिन्यापूर्वी. तसे तुम्ही हेरून ठेवलेले शेअर जसे वरती जातात तुम्हाला इतका आनंद होतो,
आणि तुम्हाला प्रॉफिट पण मिळतो, तो बुकिंग करायला पण तुम्ही शिकाल हळूहळू. ओके. पॉलिकॅब KEI इंडस्ट्रीज फॉर एव्हर वरती जाणारे शेअर्स आहेत. बिर्ला केबल एक सडनली आता वरती जाईल बरं का. बिर्ला केबल एक छोटी कंपनी आहे, पण दे आर स्टार्टेड शोईंग सायन्स ऑफ लाईफ नाव. हां, सेम थिंग इज अबाउट फिनोलेक्स केबल आणि कॉर्ड्स केबल्स. बँकेला मी स्किप करेन, कारण सगळ्याच बँका उत्तम काम करतात, सगळ्याच बँका वरती गेलेल्या आहेत. त्याच्यापैकी सगळ्यात कमी वरती गेलेल्या म्हणजे कॅनरा बँक सध्या पडलेला आहे. ओके. PNB पण 102ला घेण्यासारखा होता. ओके. बँक ऑफ इंडिया 141, युको बँक 26. ओके. येस बँक 18ला घेण्यासारखा होता. IOB 33ला अजूनही घेण्यासारखा आहे. या प्रॉफिटेबिलिटी बघा किती वाढली IOBची. एका वर्षामध्ये 1.56 टाईम्स झालेली आहे आणि 3 वर्षामध्ये 2.5 पट झाले. सेम थिंग येस बँक 3 वर्षात 4 पट 5 पट झाले. 4.77 म्हणजे ऑलमोस्ट 5 पट आणि एका वर्षात 44%. पण तरी शेअर अजून पडलेलाच आहे, बिकॉज पीपल आर नॉट अनालायझिंग प्रॉपरली पोटेन्शियल ऑफ दिस IOB आणि येस बँक्स. आणि यांचं मे कॅपिटल खूप जास्त आहे म्हणून. म्हणजे IOBचं कॅपिटल 19,000 कोटी आहे, येस बँकेचं पण कॅपिटल 6,000 कोटी आहे. त्याच्यामुळे याच्याकडून लक्ष देत नसावेत. किंवा युको बँकेचं पण कॅपिटल ऑलमोस्ट 9,000 ते 12,000 कोटी आहे. त्यामुळे ह्याच्याकडे पण कोणी 25 रुपयाला पडीक शेअर आहे हा. ऑटो तर फॉरेवर चांगल्या करत असतात, कारण ऑटोशिवाय आपलं होतच नाहीत. घरातनं बाहेर पडले की मार टांग आणि गो बाय 2 व्हीलर और स्टार्टर मारा आणि 4 व्हीलरने जा. त्याच्यामुळे ऑटो शेअर फॉरेवर ग्रीन असतो. ओके. जेव्हा आणि ऑटोचा ETF तुम्ही घेतला तर काय मालोमाल व्हाल 21 रुपयाला होता 2 वर्षापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी. ओके. जेव्हा मार्केट तुफानी पडलं होतं तेव्हा, आता 25 वगैरे 27 असेल, अजूनही घेण्यासारखं आहे. ओके. सगळे ऑटो शेअर्स बघा प्रॉफिटेबिलिटी वाढलेली आहे. एक्साईडचा आत्ताच वरती गेला एकदम. गॅब्रियल, मुंजाल ऑटो, जमुना ऑटो, इंडियन निप्पॉन इलेक्ट्रिकल, भारत सीड, सिमाद्री केमिकल्स. ओके. ही बॅटऱ्या बनवते EVसाठी. बॉश मेक्स लॉट ऑफ ऑटो कॉम्पोनंट्स. त्याच्यापैकी एक स्पार्क प्लग्स बनवते. प्रिसिशन वायर्स. ओके. हार्नेसेस बनवते. ग्रीव्स कॉटन ही पण ऑटो स्पेअर पार्ट्स बनवते. सगळ्यांचे प्रॉफिटेबिलिटी जोरदार वाढलेले आहे. अप्लायन्सेस, सगळ्यांच्या घरी अप्लायन्सेस वाढलेले आहेत. त्यामुळे TTK प्रेस्टीज, डिक्सन, हेवेल्स, हॉकिन्स, त्यातल्या तर हवेल्स घेण्यासारखं आत्ता खाली आहे. ओपाला पण ज्या कटलरी बनवते तो पण आत्ता खाली आहे. प्रॉफिटेबिलिटी थोडी डाऊन आहे म्हणून. पण तेव्हाच घ्यायचं असतं ना शेअर. प्रॉफिटेबिलिटी फॉरेवर खाली राहत नाही. या V-Guard इंडस्ट्रीज हा पण उत्तम शेअर आहे अप्लायन्सेसमध्ये, आत्ता लो आहे. TTK प्रेस्टीज पण 1200 रुपयाला त्यांनी बायबॅक केलेला, आता परत 500 रुपयाला घेण्यासारखं आहे. कंपनी बाईंग ॲट 1200 आहे, तुम्हाला 500 रुपयाला घ्यायला काय प्रॉब्लेम आहे, राईट. प्रॉफिटेबिलिटी वाढली ना, टर्न अराउंड दाखवत आहे. अपॅरेलमध्ये VIP क्लोदिंग. ओके. प्रॉफिटेबिलिटी जबरदस्त वाढली. अंडरवेअर कंपनी, डॉलर, रुपा, सगळ्यांचीच प्रॉफिटेबिलिटी. रुपाचे नाही वाढले, पण डॉलर आणि VIPचे वाढलेले आहेत. त्यामुळे VIP क्लोदिंगवर तुम्ही डाव लावू शकता 25-26 रुपयाला. इट कॅन गो अप टू 44-50 बिकॉज ऑफ रिझल्ट्स. आणि एक्सपोर्ट त्याचं काय होत नाही, लोकलच असतं सगळं. कोकणचा एक्सपोर्ट होतो, त्यामुळे तो खाली पडलेला आहे शेअर. या दिस अबाउट द इनरवेअर. नंतर अमाइन्समध्ये आता बहुतेक धुगधुगी आलेली दिसते, माहीत नाही किती दिवस टिकेल. अल्कलीमध्ये पण अजून धुगधुगी आलेली नाही आहे. सगळे अल्कली शेअर डाऊन आहेत, त्यामुळे जेव्हा डाऊन असतात तेव्हाच घ्यायचे असतात. त्याच्यापैकी एक DCW आहे, 40 रुपयाला अर्धा घ्या. 40 रुपयाला होता बरेच महिन्यापूर्वी, आता 50ला जाऊन परत 46ला आला आहे. सो DCW इज वन ऑफ द कंपनीज. आंध्र शुगर इज ऑल्सो टर्निंग अराउंड. अल्कलीची कंपनी आहे बेसिकली, जरी नाव शुगर असलं तरी. आणि GHCL तर हायली डायनामिक कंपनी आहे. हा पण शेअर 450ला घेण्यासारखा आहे. 700 रुपये जातो. ओके. GHCL. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये RK स्वामी अर्धा झालेला शेअर, 200वरनं 90वर शेअर आहे किंवा 100वर असेल. त्याची प्रॉफिटेबिलिटी 16% वाढली एका वर्षामध्ये. या ॲपल आणि रूट मोबाईल तर तुम्हाला माहितीच आहे. रूट मोबाईल पण अर्धा झाला आहे फ्रॉम द टॉप. अडानी आय विल स्किप, कारण अडानीच्या सगळ्याच कंपन्या ब्रेकनेक स्पीडनी वाढत आहेत आणि प्रॉफिटेबिलिटी पण वाढते अशी, आणि ऑब्वियसली हे पण वाढतं आहे, त्यांचा सेल्स पण वाढतो आहे. या काही कारणामुळे अडानी कंपन्या सगळ्या पडलेल्या 30% 40%वर आल्या आहेत एका वर्षापूर्वी, आता परत पिकअप करत आहेत आणि ते अजून पिकअप करतील. या सो अडानीचं लॉटरी बेसिकली, लागली तर लागली, नाही तर खाल्ली. ओके. मोडून खाल्ली. पुंगी, गाजराची पुंगी. बरेच लोक म्हणतात की गाजराची पुंगी नाही आहे, इट इज सॉलिड स्टोरी. सो यू डिसाईड वेदर इट इज सॉलिड स्टोरी ऑर हाऊ. कारण हायली डायनामिक शेअर आहे हा, ऑल अडानी ग्रुप्स. पण अडानी पॉवर आणि अडानी ग्रीन आणि अडानी डिस्ट्रीब्युशन ह्या 3 सॉलिड कंपन्या आहेत पॉवर सेक्टरमधल्या. ओके. नंतर AC कंपन्या बहुतेक सगळ्या वेळेला उन्हाळा जास्त असल्यामुळे प्रॉफिट करतील या क्वार्टरमध्ये. ओके. जून क्वार्टरमध्ये आत्तापर्यंत तर काही दिसत नाही प्रॉफिटेबिलिटी जास्त झालेली. ओके. वर्लपूल इज डाऊन
ब्लू स्टार इज ऑल्सो 10% डाऊन प्रॉफिटेबिलिटी. व्होल्टासची तर अर्धी झाली प्रॉफिटेबिलिटी, सिम्फनीची पण अर्धी झाली आहे या. पण हा क्वार्टरमध्ये टर्न अराउंड होईल असं वाटतंय. ओके, नंतर सगळ्यात शेवटचं 4 व्हीलर आणि 2 व्हीलर कंपनी. याच्यामध्ये मला हिरो मोटर घेण्यासारखं वाटतं. प्रॉफिटेबिलिटी 32% वाढली एका वर्षात आणि 3 वर्षात दुप्पट झाले. बजाज ऑटो तर बायबॅक करते 12,000ला, त्यामुळे 10,000ला घ्यायला हरकत नाही आहे. ओके, बघा तुम्हाला पटतंय का. आणि बाकीचे 4 व्हीलरमध्ये मला फक्त हुंडाई मोटर्स वाटतं घेण्यासारखा, बाकी सगळे खूप महाग आहेत या. तशी स्टोरी आहे 4 व्हीलर 2 व्हीलरपासून ते वेल्थ, म्हणजे ABCDपासून तर तुम्ही तयार सुरू केलं फ्रॉम टॉप 2 व्हीलर, नंतर 4 व्हीलर, मग AC आणि शेवटचं वेल्थ W. तर असे सगळे आपण कवर केले. जवळजवळ 50-52 हे सेक्टर झालेले आहेत. त्याच्यात तुम्ही अभ्यास करा, प्रत्येक शेअरचा अभ्यास करू शकता. हा तुम्ही व्हिडिओ परत परत बघू शकता आणि अजून स्क्रीनिंग करू शकता. डीप PPT बघा प्रत्येक कंपनीचं. यू विल कम टू मच बेटर दॅन वॉट आय एम टेलिंग. आणि त्याच्यावरून तुम्ही नक्कीच प्रॉफिट बनवू शकाल. जिथे जिथे तुम्ही अभ्यास कराल, नॉलेज यू कॅन कन्वर्ट इन टू वेल्थ. तर नॉलेज घ्या माझ्यापासून. ओके, ते अजून वाढवा. अनुभव घ्या. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. हे नॉलेज कोणीच शिकवत नाही. शाळेमध्ये तर अजिबात शिकवत नाही. फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅनल बेसिकली फायनान्शियल प्लॅनिंग आणि फायनान्शियल ग्रोथ आणि इन्फ्लेशन वाढल्यामुळे तुम्हाला ते का करायला पाहिजे ह्याच्याबद्दल आहे. आणि बेसिक्स ऑफ फायनान्स शिकवतो सगळं राईट फ्रॉम बिगिनिंग. 2025 जानेवारीपासून हा चॅनल सुरू झाला. सगळे तुम्ही जर बघाल तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि इंडिव्हिज्युअल बघाल तर ऑब्व्हियसली होईलच होईल. ओके, तर ग्रॅज्युएट व्हा, PhD मिळवा. 2 वर्षामध्ये तुम्ही शेअर मार्केटमध्ये PhD मिळवू शकाल. ओके, अनुभवाने मिळवू शकाल. ओके, थँक्यू सो मच आणि गॉड ब्लेस यू.